आपण जेव्हा हिंदू म्हणून आपण स्वतःची ओळख सांगतो, त्या अस्तित्वावर त्या ओळखवरच अगर कोण गालबोट लावत असेल तर हिंदू म्हणून आपण ह्याबद्दल विचार करायलाच पाहिजे. या संमेलनाच्या निमित्ताने आपण आजूबाजूला काय चाललंय याबद्दल खरंच थोडा विचार करायला. पुण्यामध्ये राहणारा हिंदू समाज हा योग्य वेळी अगर जागा झाला नाही तर हळूहळू टप्प्याटप्प्यावर प्रत्येक सिग्नलवर तुम्हाला हिरवे चादरी पसरताना इथे दिसतील. तुम्ही विचार करा, आज आपल्या या हिंदू राष्ट्रामध्ये जिथे 90% हिंदू राहतात त्या हिंदू राष्ट्राला इस्लाम राष्ट्र करण्यासाठी जे काही मनसुबे सुरू आहे त्याबद्दल अगर हिंदू म्हणून अगर आपण एकत्र आलो नाही तर आपण हातात असलेला वेळ अगर निघून गेला तर आपल्या बरोबर किंवा आपल्या घरामध्ये असलेले ही जी लहान मुलं आहेत आपण त्यांना काहीच उद्या उत्तर देऊ शकणार नाही. ते आपल्याला विचारतील की आम्ही ज्या देशामध्ये राहत होतो तो भगवादारी देश होता, हिंदू राष्ट्र होता, मग अचानक आम्ही आमच्याच घरातली पूजा का करू शकत नाही? आम्ही भगवा घालून का फिरू शकत नाही? आम्ही आमच्या सणासुदीच्या वेळी आम्ही जय श्रीराम किंवा गणपती उत्सवाचे नारे का देऊ शकत नाही? या सगळ्या गोष्टी तेच आपल्याला कधीतरी विचार. आणि म्हणून या निमित्ताने इकडला असलेला सगळा हिंदू समाज तुम्ही अगर योग्य वेळी अगर जागे झाला नाही तर कितीही हिंदू संमेलन घ्या, उद्या या पर्वती भागामध्ये या पुण्यामध्ये तुम्ही तुमची ओळख एक हिंदू म्हणून पण बोलू शकणार.